जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि प्राचीन इतिहासामधील हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत सिंधू घाटी सभ्यता, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा आपण सिंपल भाषेमध्ये त्याला सिंधू संस्कृती म्हणू शकतो. पण मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता की यूट्यूबवर मराठीमध्ये चांगलं कंटेंट म्हणजे UPSCच्या दर्जाचं कंटेंट अवेलेबल नाही. माझा हा प्रयत्न राहील किंवा माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहील की तुम्हाला जास्तीत जास्त त्या दर्जाचं कंटेंट यूट्यूबवर मी देऊ शकू. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एवढंच करायचं आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करायचं आपल्या यूट्यूब चॅनलला आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर देखील करायचा आहे. कारण तुमचं सबस्क्रिप्शन, तुमचं शेअर मलाही प्रोत्साहन देईल तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज आणण्यासाठी. ओके. मला वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून टाकला असेल. चला आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. सिंधू घाटी सभ्यतेचा कालावधी 2500 BC ते 1750 BC मानला जातो. जगातील सर्वात प्राचीन सभ्यतांपैकी एक सभ्यता म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. जगातील सर्वात प्रगत अशी शहरी सभ्यता देखील IVCला म्हणलं जातं. IVC म्हणजेच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. सिंधू घाटी सभ्यतेलाच हडप्पा सभ्यता देखील म्हणले जाते, कारण सर्वप्रथम 1920च्या दशकामध्ये इथेच उत्खनन करण्यात आले होते. मित्रांनो, हा जो मॅप दिसत आहे त्या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता की जो पिंक एरिया दाखवलेला आहे, वेट अ मिनिट, जो पिंक एरिया दाखवलेला आहे तो संपूर्ण भाग जो आहे तो आहे सिंधू घाटी सभ्यतेचा. त्याच्यामध्ये मेहरगड, हडप्पा, मोहेंजोदारो असे भाग आहेत आणि हे सर्व जे सध्या आहे ते सर्व पाकिस्तानमध्ये स्थित आहे. आय होप तुम्ही समजू शकला असाल. आणि हा जो संपूर्ण रेस्ट ऑफ इंडियाचा भाग दाखवला आहे तो इंडिया आहे. आणि प्रश्न असा देखील येऊ शकतो की काय काय वेळेस तुम्हाला UPSC किंवा कोणतीही एक्झाम्स वाक्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. जसं की असं वाक्य दिलं जाऊ शकतं की सिंधू घाटी सभ्यता संपूर्ण भारतामध्ये विस्तारित होती. तर तसंच हे वाक्य चुकीचं आहे. सिंधू घाटी सभ्यता फक्त भारताच्या काही भागामध्ये विभाजित होती आणि ती आत्ताचा जो सध्याचा पाकिस्तान आहे त्याच्यामध्ये पूर्णतः दिसून येते. सिंधू सभ्यतेच्या कालावधीबद्दल वाद आहेत, जसं मी वरती सांगितलं. पण कार्बन डेटिंगनुसार याचा कालावधी 2500 BC ते 1750 BC असा मानला जातो. सिंधू नदीकाठी या संस्कृतीचा विकास झाला म्हणून तिला IVC म्हणजेच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतात. जॉन मार्शल ही पहिली व्यक्ती होती ज्यांनी इंडस व्हॅली किंवा इंडस सिव्हिलायझेशन शब्दाचा वापर केला. आता पाहूयात सिंधू घाटी सभ्यतेमध्ये कोणकोणते देश समाविष्ट होते. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. सध्याचा जो संपूर्ण पाकिस्तान आहे मित्रांनो, तो सिंधू घाटी सभ्यतेचा भाग होता. भारताचा काही भाग म्हणलं गेला आहे, संपूर्ण नाही. अफगाणिस्तानचा काही भाग आणि इराणचा काही भाग. भारताचा काही भागामध्ये गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा यासारख्या राज्यातील काही भाग पडतो, म्हणजे आजची ही राज्य आहेत. तर हे लक्ष असू द्या. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, हे मोठं शहर आहे ते मोहेंजोदडो आहे आणि हे जे वरचा जो दिसत आहे तो सिटाडेल म्हणलं जातं किंवा किल्ला म्हणलं जायचं. त्याच्याबद्दल आपण पुढे पाहूयात. मोहेंजोदाडो सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे स्थान होते. भारतातील सर्वात मोठे सिंधू संस्कृती स्थळ राखीगढी हे आहे, जे हरियाणातील हिसार जिल्ह्यात आहे. मित्रांनो, इथे थोडासा गोंधळ उडू शकतो की जर प्रश्न असा आला की सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे स्थान कोणते, तर ते आहे मोहेंजोदाडो. पण प्रश्न असा आला की सिंधू संस्कृतीचे भारतात स्थित असणारे सर्वात मोठे स्थान कोणते, तर त्याचं उत्तर असेल राखीगढी, जे हरियाणातील हिसार जिल्ह्यात आहे. हे पाहू शकता तुम्ही, द लॉस्ट सिटी ऑफ राखीगढी. इथे तुम्हाला पुरातत्व खात्यातील लोक काम करत असताना दिसत आहेत. आणि इथे इंडियाच्या मॅपमध्ये तुम्हाला हरियाणाचा मॅप दाखवण्यात आला आहे आणि हरियाणाच्या मॅपमध्ये राखीगढी हे स्थान हिसार जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजलेला असेल. आता पाहूया शेतीमध्ये प्रगती, सिंधू सभ्यता. मित्रांनो, सिंधू सभ्यतेतील लोकांना तांदूळ, गहू, कापूस आणि मोहरू या पिकांबद्दल माहिती होती, किंवा किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ते लोक ह्या पिकांचं उत्पादन घेत होते.
जगामध्ये कापसाचे उत्पादन सर्वप्रथम सिंधू सभ्यतेतील लोकांनी घेतले होते. तर हे वाक्य देखील लक्षात राहू द्या. जगामध्ये कापसाचे उत्पादन सर्वप्रथम सिंधू सभ्यतेतील लोकांनी घेतले होते. प्रश्न एक्झाममध्ये कशाप्रकारे येईल? डायरेक्ट विचारलं जाणार नाही. काही पिकांची नावं दिली जातील आणि त्याच्यातून तुम्हाला ओळखायचं असेल की कुठल्या पिकांचं उत्पादन सिंधू घाटातील लोक घेत होते. तर मित्रांनो, पुढील जो मुद्दा पाहणार आहोत आपण तो आहे सिंधू संस्कृतीतील शहरांची रचना. पण एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो मी, ती म्हणजे कधी-कधी मी बोलत असताना तुम्हाला काही बॅकग्राऊंडला काहीतरी वेगवेगळे आवाज वगैरे येत असतील, पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कारण आपण जेव्हा समाजामध्ये राहतो, तेव्हा इतर जण काय करत आहेत, त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं लक्ष जे आहे ते आपल्या कामावर म्हणजे आपल्या अभ्यासावर असू द्या. त्याच्याकडून तुम्ही पॅनिक होऊ नका. तर ग्रीड प्रणालीवर आधारित शहरांचे व्यवस्थापन करण्यात आले होते. अंडरग्राउंड सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. घरांचे बांधकाम भाजलेल्या विटांच्या मदतीने केले जात होते आणि रस्ते एकमेकांना 90 डिग्री कोनामध्ये छेदत होते. धवलावीरा येथे पाण्याच्या साठ्यासाठी उत्तम सोय होती आणि बहुतेक शहरात सिटाडेल म्हणजेच किल्ल्यांचा आपण म्हणू शकतो की समावेश असायचा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला खूप आवडली, जी सिंधू घाटी सभ्यतेमध्ये होती, ती म्हणजे सांडपाण्याची व्यवस्थापन. त्याच्यानंतर त्यांची जी घराची तोंडे किंवा घराची दारे होती ती रस्त्याच्या साईडला नसून ते विरुद्ध साईडला असायची, जेणेकरून धूळ किंवा इतर घाण घरामध्ये येऊ नये. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि आजही ह्या गोष्टींचं अनुकरण आपल्या भरपूर शहरांनी केलं पाहिजे. जशी अवस्था मुंबई आणि दिल्ली शहरांची झालेली आहे, तशी अवस्था नसती झाली जर ह्या गोष्टींचं आपण ती शहराचं कन्स्ट्रक्शन करताना केलं असतं. पण ह्या सांगण्याच्या गोष्टी आहेत. आता पॉप्युलेशन आपल्या देशाचं एवढं आहे की कोणीही पण येतं आणि कुठेही घर बांधतंय किंवा कुठेही तो बसू शकतो असं आहे. आता पाहूयात धर्म आणि श्रद्धा. सिंधू संस्कृतीतील लोक त्यांच्या देवाची पूजा मंदिरात करत नव्हते. म्हणजेच या काळात मंदिर व्यवस्था नव्हती. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे लोक 2 मुख्य देवता यांची पूजा करत असेत. म्हणजेच ते देवता कोण? ते तर पशुपती महादेव आणि मात्रदेवी हे आहेत. पशुपती महादेव यांची प्रतिमा आणि ही मात्रदेवी कन्सिडर केलं जातं. तर ह्या 2 देवतांचीच पूजा सिंधू संस्कृतीतील लोक करत होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात राहू द्यात. आता काही ठिकाणी साक्ष मिळाली आहे की ज्यावरून सिंधू संस्कृतीतील लोक लिंगपूजा करत होते हे समोर येतं. लिंगपूजा जसं आजकाल महादेवांच्या पिंडीला आपण जे पूजा केली जाते त्या प्रकारची पूजा सिंधू संस्कृतीतील लोक देखील करत होते. त्यामुळे प्रश्न असा डायरेक्ट विचारला जाईल की पुढीलपैकी कुठली विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान असेल सिंधू संस्कृतीतील लोक हे ब्रह्मा विष्णू महेश या देवतांना मानत असत आणि दुसरं विधान असेल की सिंधू संस्कृतीतील लोक त्यांच्या देवाची पूजा मंदिरात जाऊन करत असत. तिसरं वाक्य असेल की सिंधू संस्कृतीतील लोक लिंगपूजा करत होते. तर यापैकी कुठलं बरोबर आहे? तर पहिलं आणि दुसरं वाक्य पूर्णतः चूक आहे. कारण ते ब्रह्मा विष्णू महेश यांना मानत नव्हते. मंदिर व्यवस्था त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आणि तिसरं वाक्य बरोबर आहे कारण सिंधू संस्कृतीतील लोक लिंगपूजा करत होते याची साक्ष मिळालेली आहेत. आता पाहूयात हस्तलिखित आणि भाषा. मित्रांनो, पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट्स म्हणजे चित्रलेखांचा वापर केला गेला होता. 400 ते 500 चित्रे ज्यांचा वापर केला जात होता ते 400 ते 500 चित्र होते. त्याच्यानंतर ब्युस्ट्रोफिडॉन लिपीचा वापर केला जात असे. आता ब्युस्ट्रोफिडॉन ही लिपी म्हणजे काय? ब्युस्ट्रोफिडॉन म्हणजे आपण कसं लिहितो की आपण डावीकडून उजवीकडे लिहितो, नंतर पुन्हा डावीकडून उजवीकडे, नंतर पुन्हा हा कंटिन्यू करतो. पण त्यांची जी लिपी होती मित्रांनो ती वेगळी होती. ती कशी लिहायचे? स्टार्टिंगला ते उजवीकडून डावीकडे हे एक लाईन, त्याच्यानंतर दुसरी लाईन ते डावीकडून उजवीकडे दुसरी लाईन आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे, म्हणजेच असं यस आकारामध्ये ते लिहित होते. आय होप तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. ब्युस्ट्रोफिडॉन म्हणजे लिपीचा एक प्रकार आहे. आता राजधानी कोणती होती? राजधानीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2 राजधान्या होत्या. एक होती हडप्पा आणि एक होती मोहेंजोदडो. आता सिंधू घाटीतील सभ्यतेतील लोकांना कोणकोणते प्राणी अवगत होते की त्यांना माहीत होतं की हे प्राणी आहेत? तर पहिलं म्हणजे मेंढी त्यांना अवगत होती, शेळी अवगत होती, बैल पण अवगत होता, म्हैस अवगत होती, कुत्रा, वाघ, हत्ती हे देखील प्राणी त्यांना अवगत होते. पण एक प्राणी जो त्यांना अवगत नव्हता की ज्यांना
किंवा त्यांना ज्या प्राण्याबद्दल माहिती नव्हती तो प्राणी म्हणजे सिंह. सिंहाबद्दल सिंधू संस्कृतीतील लोकांना माहिती नव्हती. प्रश्न हा पण प्रिलिम्सचा मुद्दा आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, येण्याची जास्त शक्यता आहे. सिंधू संस्कृतीमधील लिपी आत्तापर्यंत कोणीही वाचू शकले नाही आणि ज्यावेळी ते वाचण्यात येईल तेव्हा भरपूर गोष्टी आपल्याला नवीनरित्या माहीत होतील. तर मित्रांनो, आता पाहूयात की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमधील लोक कुठल्या कुठल्या देशांबरोबर व्यापार करत होते. साक्ष मिळालेले आहेत की मेसोपोटेमिया आणि सुमेरिया म्हणजेच आधुनिक इराक तसेच बहरीनसोबत व्यापाराचे साक्ष मिळाले आहेत. सिंधू सभ्यतेतील लोकांना सोने, तांबे आणि कांस्य याबद्दल माहिती होती. IBC मधील लोकांना लोहाची माहिती नव्हती. हा देखील प्रिलिम्स टॉपिक आहे. लोह IBC मधील लोकांना माहीत नव्हतं. ओके. त्याच्यानंतर नाण्यांची देवाणघेवाण नव्हती. वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. व्यापारी वर्गाद्वारे शासन चालत असावे अशी शक्यता होती. शासक वर्गाबाबत पुरावे मिळालेले नाहीत. म्हणजेच सिंधू घाटीमध्ये कुठला वर्ग शासन करत होता याची अजूनही कुणाला पूर्णपणे माहिती नाही किंवा फक्त शक्यता आहे की व्यापारी वर्गाद्वारे शासन चालत असावे. असे मानले जाते की शासक वर्ग हा उच्च भूमीवर राहायचा. मित्रांनो, इथे तुम्ही एक लक्ष द्या. तर हे जे दिसत आहेत ही भूमी थोडीशी ह्या भूमीपेक्षा उच्च ठिकाणी दिसत आहे आणि असं मानलं जातं की शासक वर्ग या ठिकाणी राहत असावा. पण ही फक्त शक्यता आहे. अजूनही याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली नाही. पण परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारलं जातं की शासक वर्ग उच्च ठिकाणी राहत असेल आणि इतर जनता निम्न ठिकाणी राहत असेल तर ते उत्तर बरोबर असेल. ते कन्सिडर करावे. आता शेवटचा टॉपिक असा आहे की एवढ्या प्रगत संस्कृतीचा नाश कसा झाला किंवा का झाला. तर याची बहुतेक इतिहासकार भरपूर इतिहासकार वेगवेगळी कारणे देतात. म्हणजे काही इतिहासकार म्हणतात आर्यांचं आक्रमण झालं, काही म्हणतात एक नैसर्गिक आपत्ती आली, काहींचे वेगवेगळे तर्क आहेत. तर त्याच्यामधले काही पाहूयात आपण. काही लोक जे म्हणत आहेत मोठा जो वर्ग आहे तो मग असं मानतो की आर्य लोकांचे आक्रमण झाले आणि त्यांनी सिंधू सभ्यतेतील लोकांचे प्राणहरण केले. त्याच्यानंतर दुष्काळामुळे सिंधू सभ्यतेतील लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले असावे किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा. तिसरं कारण आहे भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली असावी, त्याच्यामुळे सर्वच जण एकदमच गायब झाले असावे. किंवा चौथं कारण म्हणजे सध्या कोरोनासुद्धा गाजत आहे. तर चौथं कारण असं आहे की त्या काळी एखादा साथीचा रोग आला असावा आणि त्या काळी एवढ्या सुखसुविधा किंवा एवढी औषधांमध्ये प्रगती नसेल, त्याच्यामुळे सर्वजण त्या साथीच्या रोगामध्ये दगावले असतील. किंवा वेगवेगळ्या इतिहासकारांनी ही वेगवेगळी कारणे सांगितलेली आहेत.